थँक्यू. तर गाईज आज आहे पप्पांची रिटायरमेंट आणि आज आहे 30 मे 2025 आणि आम्ही आता चाललो आहे पप्पाच्या कामामध्ये पांजरापूर येथे. कुठे चालली ग? तर आम्ही पोचलोय आता. लेट झाला जरा आम्हाला यायला. ही पब्लिक पण लेट झाली. बरोबर बनी पण आले रिटायरमेंटला. बघा बनी मध्ये गेलेलो आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि इतकं फास्ट असं की त्याच्यात माणूस ना पाणी पडले तर त्याचा पुरापुरा उठेल एवढं हे असतो, त्याचा प्रवाह असतो. आणि आज आपण बघतो मुंबई सारख्या ठिकाणी आज इथून ज्या जलवाहिन्या गेलेल्या आहेत आणि त्या प्रकल्पग्रस्त म्हणून ते रुजू झालेले होते आणि त्यांची सेवा उत्तम प्रकारे त्यांनी निभावली आणि इथे सर्वांनी वापरून आज ते पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि खरोखरच आज प्रकल्पग्रस्त म्हणून गेलेले होते, परंतु मला एक खंतही वाटते की ज्या प्रकल्पग्रस्तामध्ये ते रुजू झालेले त्या शेत जमीन आमच्या शेतकऱ्यांच्या इथून गेलेल्या आहेत आणि पूर्वी त्याच्यामध्ये रिटायरमेंट माणूस भरती घेत होते, परंतु आता ती सुविधा नाही आहे. गायकर भाऊंना सांगितलं तुम्ही कुठेतरी तर कामगारांनी सुद्धा आंदोलन करायला पाहिजे होते, कारण भूमी जरी गेलेली असली तरी पुढच्या पिढीस ते आवश्यक गोष्ट आहे की पुढे त्यांच्या चरितार्थासाठी गरज आहे की त्यांच्या पुढील वारसामध्ये तिथे नोकरी हक्क असायला पाहिजे होता. परंतु आता अशी परिस्थिती आहे किंवा संघर्षाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये असो आपण संघटित असणं काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नुसतं शिकून चालणार नाही, तर संघटित होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी संघर्ष महत्वाचा आहे. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो लोक पियल ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला पुढील काळामध्ये संघटनेची गरज आहे, संघटित होण्याची गरज आहे. आपण बाकीचं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून आपण आपल्यावर होणं एखादा अन्याय होत असेल तेही त्या माध्यमातून निर्णय आपण त्याला सोडू शकतो, हे महत्वाचं आहे. प्रकल्पग्रस्त असताना बऱ्याच जणांच्या जमिनी बघितलं 1998 मध्ये इथे एक बीएमसीचा संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीला त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आणि कापूरवाडीवरून त्या सगळ्या याद्या होत्या त्या मी त्या ऑफिसवरून आणून एक तिथे लढा चालू केलेला होता. त्याच्यामध्ये पण नंतर मी सोडून दिलं, पण त्याच्या माध्यमातच मला वाटतं लक्ष्मण भाऊ त्याच्यानंतरच ते लागलेले होते. त्याच्यामध्ये बरेच लोक लागली गेली आणि खरोखरच काहीतरी यश आलं. अशा पद्धतीने त्यांनी जे आता आज रिटायरमेंट आहे त्यासाठी जे उपस्थित अधिकारी वर्ग आहे त्याच्या सर्वच मला सांगितलं आम्ही त्या मॅडम होत्या की लक्ष्मण मामाच बोलत होतो आणि सगळ्यांकडे मामा म्हणून परिचित आहे आणि उत्तम प्रकारे चांगली सेवा इथे घडवली. याच्यामुळेही त्यांना चांगलं निरामय आयुष्य 3 वर्ष लागतो ही मी इथे सदिच्छा व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. त्यांचं जोरदार टाळीने स्वागत करू. आमच्यावर उपस्थित सर्व अधिकारी वर्ग तसेच सर्व कर्मचारी वर्ग आज आपण इथे या रिटायरमेंटच्या सोहळ्यासाठी उपस्थित आहे. कारण कामाचं जर बोलायचं झालं तर अनेक वर्षांनी माझ्याबरोबर काम केलं. जवळपास 3-3.5 वर्षाचा हा प्रवास त्याच्याबरोबर काम करण्याचा खूप चांगला अनुभव आहे त्याच्याबद्दल. कारण उत्कृष्ट जेवण बनवण्यामध्ये त्यांचा पहिला नंबर आहे. त्याचबरोबर आपली संस्कृती असते आणि अनेक वेळा असं होतं की एवढा खूप मोठा प्रॉब्लेम असायचा. आम्हाला कोणालाही बनवता येत नव्हतं. आम्हाला कधी कधी घरून सुद्धा आम्हाला डबा आणून दिलेला आहे. खरं तर मी त्यांचे आभार मानतो. आणि जर कामाचं म्हटलं गेलं
कुठलेही काम त्यांना सांगावं लागलं नाही. सगळ्या कामामध्ये दबले जाते. जरी आपण त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटलं नाही की मामामध्ये सर्वसाधारण वाटत आपल्याला बघण्यावर अतिशय हुशार. कारण त्यांच्याकडे बरेचसे अनुभव मला आलेले आहेत स्वतःला. मी त्यांच्याकडे शिकलो बऱ्याचशा गोष्टी. कधीतरी असं होतं की काही व्यक्तींकडे शिक्षण नसतं, परंतु अनुभव एवढा चांगला असतो की त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतो. जरी आपल्याकडे असेल तरी सुद्धा त्यांच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी मी शिकलो. आणि यापुढे सुद्धा मामाची मला तरी वैयक्तिक गरज पडणार आहे. कारण जर जीवनाच्या प्रवासात बघितलं नोकरी सोडून अनेक गोष्टी त्यांनी असं केलं की त्यांची खूप गरज आहे मला. आणि पुढे मला वेळ देते राजकीय अपेक्षा करतो. तर मामाचा यापुढे जो प्रवास आहे तो अतिशय सुखमय असावा, निरोगी असावा हीच ईश्वराची प्रार्थना करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आपले आजचे अध्यक्ष निंबळकर मॅडम व आपले उत्सवमूर्ती श्री हरण मामा मामी आणि इथे जमलेले सर्व त्यांचे अध्यक्ष मित्रमंडळ. हरण मामाबद्दल सांगायचं झालं तर माणूस एकदम प्रेमळ मनाचा, म्हणजे एकदम हसमुख, कधी कोणाचं भांडण नाही, जे काम सांगितलं ते त्यांनी नेहमीच केले. पण तसं मिलिंद गोविंदने सांगितले की जेवण एकदम उत्कृष्ट बनवतात, म्हणजे इथे सर्वांची पोट एकदम संतुष्ट केली त्यांनी. त्याबाबत कोणाचीच तक्रार त्यांच्याकडे नसेल. पण आता यानंतर खरंच आम्ही त्यांचं ते जेवण असो किंवा त्यांचं ते मनमिळावपणा, ज्या गोष्टी त्यांच्या ते सांगायच्या अनुभवाच्या, त्या आम्ही नक्कीच यापुढे मिस करू. जसं हा रिटायरमेंटचा कार्यक्रम हा एक भावनात्मक तसाच गौरवात्मक असतो. गौरवात्मक असा की आपण आपली सर्व कारकीर्द संपवून आज हा आपला कारकिर्दीचा शेवट आपण एक चांगल्या रीतीने करतोय. आणि भावनात्मक असा की बाबा उद्यापासून आपली जे आपण या 15-20 वर्षापासून जी सवय झालेली आपल्याला शरीराला, की रोज सकाळी उठणं, कामावर जाणं, ते आता कुठेतरी नसणार आहे. पण याच गोष्टी दरम्यान आपल्याला काही वैयक्तिक गोष्टी म्हणा किंवा छंद म्हणा, या गोष्टी आपण करू शकत नाही कामाच्या निमित्तानं. तर यानंतर त्यांना त्या छंद जोपासण्याची सर्व मुभा असेल, मामींची साथ त्यांना असेल. नोकरी म्हटलं की घरच्यांशी थोडा दुरावा होतो. जसं की शिफ्टमध्ये तुम्ही म्हणा की कधी कधी नाईटला ड्युटी असते, तर आता त्यांना सर्व मोकळीक आहे. आणि त्यांचा मुलगा पण आता सध्या अमेरिकेत गेलेला आहे. तर ते पण मामासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की एकदम डाऊन टू अर्थ जमिनीवर राहणारा माणूस असतो. जर कोणाची आपण व्याख्या करायची असेल तर त्यांनी मामाकडे बघावे. तर अशा त्या मामांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा हरणीकरण परिवाराकडे देतो. हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रमाला हजेरी लावलेले सर्व वक्तेश्वर अधिकारी यांचे मी प्रथम स्वागत करतो. सांगायचं हरण 2015 साली पंतप्रधान आहे, तेव्हा प्रथम ते आमच्या शिक्षणाला हजर झाले. लेबर म्हणून असताना घरची परिस्थिती अतिशय चांगली होती, परंतु हरण हे अत्यंत डाऊन टू अर्थ असल्यामुळे त्यांनी कुठल्याही कामामध्ये कधी हलगर्जीपणा केला नाही. साहेब हे करणार नाही किंवा मला लाज वाटते असं कधी त्यांनी बाळगलं नाही. त्यामुळे हरण यांना काम सांगितलं की मला बघावं लागत नाही. दुसरी गोष्ट अशी, त्यांचं एक दुसरा एक म्हणजे जेवणामध्ये अत्यंत हुशार. बरेचसे नॉनव्हेजचे प्रकार हे हरण
खायला मिळालं. एखादी जास्त नॉनव्हेज खाल्लेलं होतं, परंतु बरेचशा प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे बनवल्यामुळे मला ते त्यांच्यामुळे खायला मिळालं. त्याबद्दल त्यांच्या हार्दिक आभार. आरोग्यांना निवडणुकीनंतरचे पुढील जीवन अत्यंत बारवाडीचे सुखसमृद्धीचे व आरोग्यदायी राहावं असे मी माझ्या सिनेमा फाउंडेशन विभागातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यामध्ये दोन शब्द त्यांचा आग्रह असतो, थोडा तरी उशीर झाला तरी पण ओरडायचं किंवा रागवायचं असा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे एक परफेक्टनिस्ट असं बोलतात ना, ज्याला असं परफेक्ट पाहिजे असतं त्या स्वभावाचे ते आहेत. आणि मला असं वाटतं उद्यापासनं ते कामावर नसणार आहेत आणि उद्यापासनं प्रत्येक म्हणजे जे जे त्यांच्यासोबत काम करणार प्रत्येकाला त्यांची आठवण अशी येणारच आहे. असं एकही माणूस नसेल की त्यांना म्हणजे पप्पांची आठवण अशी येणार नाही. काम इतक्या प्रामाणिकपणे केलं आहे आणि यानंतर देखील त्यांना भविष्यात मी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद आणि मनापासून तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. धन्यवाद. आमच्यासाठी करतात काही असं त्याच्यामध्ये ते स्वतः हजर असतात आणि त्यांचा जसा आपला एक मुलगा असतो किंवा मुलगी असतो त्याप्रमाणे मला प्रेम केलेलं आहे. मामी असेल मामा असेल त्यांचा आमच्यावर खूप प्रेम आहे. आता तुम्ही सर्व अधिकारी वर्ग आणि जे कर्मचारी वर्ग आहे त्यांनी तुमचे जे अनुभव जे आहेत मामांचा जो काही प्रेम असेल किंवा मामांचं प्रत्येक काम किंवा ते इन्व्हायटी करतात सहभागी होतात आणि प्लस तुम्हाला तुमची पोटाची भूक भागवण्यासाठी मामाच्या पण लक्षामध्ये तुम्हाला जेव्हा देतात त्याच्यासाठी तुम्ही मामांना आता यापुढे मिस करा आणि एवढेच बोलतो. आज आपण सर्वांनी सरकारी सर्वांचे स्वागत करत आहे. मामा फक्त आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. जे मामा जे आहेत तर त्या प्लॅनवरती एक आचार शिकतो असं वाटतं, त्याला कुठल्याही प्रकारचं शकत नाही आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं मला खूप काही मिळालं की काही काम असते किंवा फाईल असते ती त्यांचं हे असतं तरी पण ते त्या कामाला का डगमगतात, त्या कामामध्ये पुढे जाणे आणि सगळे कामे सोयीस्कर पार पडले यामुळे त्यांचं खूप शिकायला भेटलं. तर त्यांना पुढील वाटतं खूप शुभेच्छा. त्यांचं पुढचं जीवन हे आनंद करतो. धन्यवाद. मी मामींना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलायचे. आता अरट मामांनी आपल्याला सगळ्यांबद्दल 2 शब्द तरी बोलायलाच पाहिजे. नाही बोलून चालणारच नाही. धन्यवाद. मी पिंपळकर मॅडम यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलायचे. मामा यांचे आपले सर्व अधिकारी मामा या शब्दातच आपलेपण आहे. म्हणजे मामांबद्दल काय बोलायचं. मी 2022ला यांच्याकडे येऊन आले तेव्हापासून म्हणजे मामांना चेहरा एकदम हसता शांत स्वभाव म्हणजे त्यांच्याबद्दल कुणाचीच तक्रार नाही आणि तेही कुणाची तक्रार तरी माझ्यापर्यंत आलेली नाही. म्हणजे आणि मामाने दरवेळेस आम्हाला म्हणजे जेव्हा कधी जेवणाचा प्रोग्राम असेल मामा आवडीने जेवण द्यायचे. म्हणजे आम्हाला लाजवेल असं त्यांचं जेवण होतं. म्हणजे ते करायचे आवडीने. तर त्यांच्याबद्दल खरंच त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. म्हणजे आम्हालाही नवीन नवीन डिशेस कळायला की एवढं म्हणजे असं बनवता येतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट असं की त्यांच्याबद्दल म्हणजे मला खरंच कौतुक आहे. ते घरात
मुलांची सबत्ता असून तरी त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे त्यांची इच्छा आहे हे बघून त्यांनी मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं. तर याबद्दल खरंच त्यांचे कौतुक करते. आणि त्यांचा मुलाशीही आम्ही काल बोललो, म्हणजे त्याचीही इच्छा आहे की मी शिकून इथे येईल असं तो बोलला आता. तर मामाला तुझ्या आयुष्यासाठी खरंच खूप शुभेच्छा. त्यांचं आयुष्य आरोग्यमय जावं आणि त्यांनी आता बऱ्यापैकी म्हणजे घरात वेळ द्यावा, मुलींना वेळ द्यावा एवढीच अपेक्षा आहे. एवढे 2 शब्द धन्यवाद. आता 16 वर्ष काहीतरी कारकीर्द झाली, तर त्याच्यामध्ये हरण मामींनी 1 दिवस पण डबा दिला नाही असं कधीच झालं नाही. तर मी मॅडमला विनंती करतो की मामीचं पहिले सत्कार झालं पाहिजे. आपण आता हरण मामाचं शाल घालून सत्कार करूया. मी आगाव साहेबांना विनंती करतो, त्यांनी मामांना शाल आपण द्यायची. एकमेकांना हार घालायचा आहे. एकमेकांना घालायचं आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी मॅडमला विनंती करतो की आपल्या संयंत्राकडून जी भेटवस्तू आणते ती द्यायची. महानगरपालिकेने उपक्रम हाती घेतला आहे की सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात यावं. मी आपल्या सर्व अधिकारी कामगार वर्गाला विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी मामांना ते द्यायचे. आमच्या संयंत्रावरील कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी हरिमामाला आणलेलं भेटवस्तू द्यायची.
नमस्कार करायला. ठीक आहे, पाठव सगळ्यांना. ठीक आहे, परफेक्ट. काही इकडे बघ, काही दादा. ओके, इथे बाबा इकडे बघा. आई आम्हीचे डोले जम बनले होते. फोटो काढत होतो. इथे इथे एक मिनिट आहे. आई थँक्यू. थँक्यू. इकडे बघ, इथे मम्मीचे बोलवून गेले पप्पा. आई पुढे येतो का? बस बस, इथे समोर जवळ आहे. थँक्यू. एवढी मोठी शाल आहे, दोघांना बोललेले. पण मोठा आहे ना. हा, त्याच्या मानाने बरोबर आहे नाही. काका इकडे, काका या साईडला येते तुम्ही. ठीक आहे, इथे काका इकडे. काका पुढे आहे ना, इथे समोर. थँक्यू. चालूच आहे. इकडे बघा. तू फक्त हात लाव. एक सेकंड. हा बस बस बस. इथे आता हात लावते गिफ्टला. इकडे समोर. अंडो अंकल. ठीक. इथे आई आम्हाला सर डन. मम्मीचं प्रत्येक 2 क्लिकला डोळे बंद होत्या. सांगू एवढी बघा ना. आई जवळ आहे. पार करा जरा. थँक्यू. हे बघा इकडं. इकडे बघा. एक सेकंड. बाबा ते गिफ्ट घ्या तुमच्या हातात. इकडे बघा. हो बस बस बस. ओके मॅडम इकडे. बाबा मॅडम इकडे समोर. थांबा जरा. इकडे बाबा. थँक्यू. एक हां बाबू इकडे बघ. बाबू आई थँक्यू. बाबा मला उद्या चांगला फोटो काढा. इथं भांडण होत होते. आई जवळ आहे. ओके बाबा इकडे. थँक्यू. थोडं खाली घ्या. त्याची चेहऱ्यावरती होतो. इकडे इकडे मॅडम थँक्यू. काहीतरी आणले. आजी आहे त्यांच्याकडे. ए बाबा बोलचा पण भारी फोटो काढा. नाही दोघींची भांडण. जवळ आहे. या जवळच्या ना. इकडे बघ आता. इथे असायचं.
थँक्यू. ए थांब तिथं तिला पण द्या लागेल. येते तू पण जा उभी राहा पटकन. ते प्रेझेंट ठेवा पाठीमागे जरा. ओके, पुढे या पुढे या. आई ते बघ माझ्याकडे पहिले स्माइल कर. वेट. थँक्यू. या आई जवळ आहे. अरे थोडं पाठीमागे जा. आई जवळ आहे इथे. आम्हा आम्हा थोडं पाठी आहे. बस इथे. थँक्यू. इकडे बघ. बाबूच्या चेहऱ्यावरती हात येते तुझी. इकडे बघ. हा इथे इथे बाबू ताई इकडे बघ. थँक्यू. कुठे मिळा तुम्ही या साईडला. ठीक आहे इथे. थँक्यू. त्यांच्यासोबतच वाटतं लगेच होतं पाठी. इकडे ते पाय कर. इथे थँक्यू. थोडं खाली घ्या चेहऱ्यावरती यायचे. बाबू इकडे बघ. हे छोटी चालेल चालेल. हां घे इथे बघ. बाबा इथे पाठी जातो. इथे आई चेहऱ्यावरती येते त्याचं खाली घेतो. ओके इथे. दादा थोडं पाठी इकडे. आबा थँक्यू. येतं बोला इथे. ओके थँक्यू. येते ती पुढे जवळ इथे. आता थँक्यू. हा पकडायला घालून घ्या. आई थांबा. ते चेहऱ्यावरती येते. आई खाली पकड. सोबत ओके. इथे आई डोले बंद होतं इथे समोर. थांबा तसं त्यांच्या मोबाईलमध्ये घ्यायचं. नाही त्यांचे मोबाईल नंतर.
बघा वेट तसेच थांबा इथे खाली पडले गाडी तिथे एक सेकंड आता तुम्ही पण नाही ना जाऊया थोडं पाठीमागे जा ओके मग 2 मिनिटं इथे थँक्यू थँक्यू इकडे समोर तर नाही तो त्यावेळी तिकडे कार्यक्रमाला जायचा होता त्याच्यावर पण अर्ध फोटो आलं असतं सगळा फोटो गेल्यावर मग तुम्ही इथे इथे बघा बाकी इकडे थँक्यू अतिश मध्ये त्या दोघांच्या पुढच्या वर्षी बायकोला घेऊन ये जवळ दोघांना इथे बाबा थँक्यू बायकोला नाही आपला कुठे गेला कुठे इथे चेहऱ्यावरती वहिनी थोडा खाली चेहऱ्यावरती इथे वेट थँक्यू आता येते चेहऱ्यावरती येते इथे थँक्यू नाही राहू दे चालू आहे ना आली गिफ्ट पकडा ते एक सेकंड थोडं खाली घ्या फेसवरती ते आई तो तुमचं गिफ्ट घ्या ओके बाबा इकडे समोर बाबा इथे माझ्याकडे डन चालू आहे ना बंद नाही ना चालू दे ना 1 मिनिट नाही तर मला बंद दे फोटो काढताना व्हिडिओ पण नसतो इथे दादा इकडे समोर आई डोले बंद झाले ओके नंतर मला खूप वाटो माझा तुझा ना दिगंबरची पण होईल ना आजच्या इथे बघा आई इकडे बघ थँक्यू रवी सरकत गेली बघ ना थोडं या ना असे शहरातलंच जरा सेंटरला जा बस थोडं खाली घ्या फेसबुक येते ते ओके इकडे थँक्यू हॅलो आता होईल ना आपण हां ठीक आहे दिगू भाई ए दिगंबर दादा इथे बघ
थँक्यू. इथल्या दुसऱ्या रिटायरमेंटला कुठं कोपर ठाणा कोपर जाऊ कसं घेतलेच का काही दिवस आहे त्यांच्या गाडीने जाऊन बसून. हां मग काही टेन्शन नाही. बाबा येऊ तुम्हाला. आई इकडे बघ. आई 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 इकडे बघ. पप्पाने आला फोटो काढा. मान शेर भरले मान. आता इकडे चेहऱ्यावरती येतो त्यांचं. बस बस इथे ताई. थँक्यू. कोण आता पोऱ्या इथे समजलं. बाबू ये मध्ये तू मध्ये थांबा 2 मिनिटं. इथे ए चिंगी इकडे बघ. चिंगी इथे 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 चिंगी इकडे बघ. ओके बाबू इकडे बघ. ए चिंगी वेट. आता आई बाबाकडेच बघा सगळ्यांनी. आई बाबाकडे बघा. असा जरा असा जोरात. थँक्यू. इथे आई जवळ आहे जवळ आहे जवळ आहे. इथे वेट. भाऊजी स्माइल करा. वेट. चिंगीला उचलता येईल. चिंगी आई स्माइल कर. ओके बघा इथे समोर. इथे समोर. थँक्यू थँक्यू. इकडे समोर. वेट. ठीक झालं. इथे 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 समोर बाबा. इथे वेट. इथे समोर हसायचे. वेट. ऑर्डर का अरे वा. इथे समोर हर्ष हर्ष इथे जवळ जाऊ जवळ जाऊ. वेट आई. थँक्यू. सिंपल केली. सगळे भेटतील. दोन फोटो काढतो त्यांचे दोघांचे. Thank you.
अशोक मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आता संतोष मामा इथं भेटलात परत भेटू टाटा का क्या बोला तसंच भेट द्यायचं चला